मधुरा, मधुरा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. हे बघ, आता बऱ्याच गोष्टी आपल्या हातात आल्या आहेत. आपण असं एकमेकांमध्ये वाद घालत बसलो ना तर सगळं हातचं जाईल. तेच तर मी म्हणते ना आदित्य, की ऍटलीस्ट आपल्यात सगळं क्लिअर असायला हवं. पण तू मला काहीच सांगत नाही. मग मी का ऐकू तुझं? हे बघ, मला जरा वेळ दे. उगाच हट्टीपणा करू नकोस. घ्या, आला ताईचा फोन. बोला आता तिच्याशी. आणि प्लीज बाहेर जाऊन बोलतोस का? नाही तर मी जाऊ का बाहेर? नाही तर मला सगळं ऐकू येईल ना. एक मिनिट थांब. असं काही होणार नाहीये. मी आत्ता तुझ्या समोरच फोनवर बोलतोय. फोन स्पीकरवर टाकतो. मग तर झालं. हॅलो हॅलो आदित्य, कामात आहेस का तू? नाही, बोल ना. तू तू प्लीज आत्ताच्या आत्ता इथे येऊ शकतोस का प्लीज? का, काय झालं? आदित्य, बाहेर त्या रागिणी मॅम वासुभाऊजींचं इंटरोगेशन करतायत. त्यांना काय काय विचारतायत माहितीये? काय? हो ना, अरे वासुभाऊजी गुन्हेगार असल्यासारखं ट्रीट करतायत त्या. कदाचित त्यांना असं वाटतंय की या सगळ्या प्रकरणाच्या मागे वासुभाऊजींचा हात आहे की काय. मला खरंच काही सुचत नाही आदित्य, तू प्लीज ये ना इथे लवकर प्लीज. हे बघ मीरा, तू अजिबात काळजी करू नकोस. मी येतोय. हा, बाय बाय. झालं समाधान? हा, आम्ही तेव्हाही कामाचं बोलत होतो आणि आत्ताही कामाचंच बोलत होतो. कळतं मला तितकं. सोड, आपण उगाच वाद घालायला नकोय. तू तू चल पटकन आवर आता, जा. हे का आवरू? हा, मला नाही यायचंय. आणि तिने तुला फोन केलाय ना, मग तू जा. ती असं म्हणाली का की येताना मधुराला घेऊन ये? नाही ना. मधुरा, काय चाललंय तुझं? अगं प्रसंग काय? तू वागतेस काय? जा, चल आता इगो बाजूला ठेव आणि आवर पटकन, जा. आदित्य, तू जा ना. मला नाही यायचंय. आणि माझ्यात इगो नाही आहे. आणि तुला जर वाटत असेल ना की माझ्यात इगो आहे तर फाईन, माझ्यात इगो आहे. मधुरा, मधुरा ऐक ना. बघ, मला तसं नव्हतं म्हणायचं. मधुरा, चल ना. जाऊ दे, मीच जातो. बोला मिस्टर भागवत, काय झालं? कसं झालं? तुम्हीच का गेला होता त्यांना एअरपोर्टवर ड्रॉप करायला? मुळात त्यांची फॉरेन टूर अशी अचानक कशी काय ठरली? कोणत्या कामानिमित्त निघाले होते ते तिकडे? सांगा सगळं. काय सांगू तुम्हाला आणि किती वेळा तेच तेच सांगू? तुम्ही जर विश्वासच ठेवणार नाही आहात माझ्यावरती तर मी बोलून तर. आदित्य, तुम्ही आता इथे काय करताय? मला मीराने फोन करून बोलावलं. तिनेच मला सांगितलं की तुम्ही वासू सरांना वाटेल ते आणि वाटेल तसं बोलताय. काय केलंय त्यांनी? हे बघा, तुम्ही यात पडू नका. आम्हाला आमचं काम करू द्या. लवकरात लवकर या केसचा निकाल लावणं ही आमची जबाबदारी. तुम्ही शांत बसा. जे काय होईल ते फक्त बघा. आदित्य, तू तू सांग ना यांना काहीतरी प्लीज. तुला माहितीये ना माझं आणि देवचं नातं कसं आहे ते. यांना असं वाटतंय की या सगळ्याच्या मागे मी आहे. मी असं का करेन काही देवच्या बाबतीत? सांगा. नाही नाही, बरोबर आहे तुमचं. पण तुमचं आणि देवाशीष सरांचं नातं नक्की काय होतं ते मी कसं सांगणार? कारण मी इथे आत्ताच जॉईन झालो म्हणून. झालं? अरे अरे आदित्य, काही केलेलं नाही आणि इथे माझ्यावर दबाव आणला जातोय. आणि तुला खरंच माहित नाही माझं आणि देवचं नातं कसं आहे ते? वासू सर, तुम्ही काय म्हणताय ते अगदीच कळतंय मला. पण त्यांची तशी काम करण्याची पद्धत असेल. तुम्हाला जे माहित असेल ते तुम्ही सांगून टाका. मी आलोच मीराला भेटू.
आता तरी खरं बोलाल का? काय झालं, कसं झालं? काय सांगणार आहे मी तुम्हाला? तर देव गेल्यापासून इथे मीच एकटा पडलोय, मला काहीच कळत नाही. ठीक आहे, आता जर तुम्ही खरं बोलायचं नाहीच असं ठरवलंय तर मीच सांगते तुम्हाला तुम्ही सगळं काय केलं आणि कसं केलं. मीरा, काय चाललंय हे सगळं? बघितलंस ना आदित्य, हे असंच चाललंय मगासपासून. काय नको नको ते प्रश्न विचारतात त्या वासूभाऊजींना. मगाशी काय म्हणाले माहितीये, तुम्ही जर सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरं नाही दिली तर आम्हाला इतर मार्गाचा अवलंब करावा लागेल. म्हणजे वासूभाऊजी गुन्हेगार आहेत असं ठरवूनच टाकलंय का यांनी? नाही नाही, तशी पद्धत असेल त्यांची काम करण्याची. ही अशी? अरे कोण समजतात कोणतं स्वतःला? मी आत्ताच जाऊन सांगते त्यांना काय सांगायचंय. नाही मीरा, एक मिनिट थांब. हे बघ, तू पोलिसांना काहीही सांगू नकोस. त्यांना त्यांच्या पद्धतीने काम करू दे. आणि उगाच आपण काही अडथळा आणला तर आपल्याच कामाला उशीर होईल. अरे आदित्य, पण एक पद्धत असते ना काम करण्याची. यांना माहित नाहीये की वासूभाऊजी आणि देवाशिष कामत किती चांगले मित्र होते एकमेकांचे. किती घट्ट मैत्री होती यांची. तर प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी हे एकत्र असायचे. इतकं सगळं छान असताना वासूभाऊजी असं काही का करतील? नाही नाही नाही, तुझं अगदी बरोबर आहे, मला सगळं पटतंय. पण देवाशिषला आणि वासूला आपण गेले काहीच महिने ओळखतोय आणि ते एकमेकांसोबत गेली अनेक वर्ष काम करतायत. त्यामुळे त्यांच्यात नक्की काय झालं असेल आपल्याला काहीच माहित नाहीये. आणि त्यामुळे हे जे काही असेल ना ते फक्त पोलीसच बाहेर काढू शकतात. मीरा, ऐक माझं, तू वासूची बाजू घेऊन पोलिसांना काहीही बोलू नकोस. असं काय बोलतोयस तू? अरे हे बघ, तसं काही असतं ना तर मिस्टर कामतांनी मला आधीच सांगितलं असतं. आणि त्यांचा खूप विश्वास होता वासूभाऊजींवर. अरे ज्या माणसाला देवाशिष कामतबद्दल सगळं माहिती आहे, त्यांच्या सवयी माहिती आहेत, त्यांना कधी काय लागतं, खाण्यापिण्याच्या वेळा, अरे जेवणाच्या आवडीनिवडी सगळं माहिती आहे, अशी व्यक्ती असं काही वाईट का करेल सांग मला? मीरा, तुला कळत कसं नाहीये? हे बघ, पोलीस असा उगाच कुणावरही संशय घेऊन त्याला त्रास देत नसतात. त्यांनी आपल्यावर का नाही संशय घेतला, आपल्याला का नाही असे काही प्रश्न विचारले? कारण वासूने तसं काही केलं असेलही. नाही नाही, मला नाही वाटत आहे की वासूभाऊजी असं काही करतील. मला नाही वाटत. नाही नाही, बघ, आपण नाही काही सांगू शकत. आणि जर वासूने खरंच तसं काही केलं असेल तर? म्हणजे आदित्य, एक मिनिट, म्हणजे तुलाही असं वाटतंय का की वासूभाऊजींनी असं काही केलं असेल? नाही, सांगता येत नाही. हे बघ मीरा, आपण आता लगेच कोणत्याही कन्क्लुजनवर यायला नको. जे चाललंय ते चालू दे, आपल्याला खरं काय ते कळेल. आदित्य नाही, मला हे सगळं पटतच नाही आदित्य. मलाही पटत नाहीये मीरा. पण समजा जर वासूने खरंच देवाशिषला गायब केलं असेल तर? म्हणून सांगतोय, तू जर पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही अडथळे आणलेस तर आपल्याला देवाशिष बद्दल काहीही कळणार नाहीये. आणि वासूने खरंच तसं काही केलं नसेल तर आपण त्याची माफी मागू, त्याची समजूत काढू. हो, पण तू जर आता त्याची बाहेर जाऊन बाजू घेतलीस आणि त्याने आपल्याला देवाशिष बद्दल काहीच सांगितलं नाही तर? अरे पण नाही नाही, हे बघ, माझं काहीही म्हणणं नाही. तुला बाहेर जाऊन त्याची बाजू घ्यायची असेल तर तू घे, अगदीच घे. मी काही बोलणार नाही. पण तुला देवाशिष बद्दल काहीही कळणार नाही हे मात्र नक्की. नाही वा, तर ठीक आहे, मी नाही जात बाहेर. नाही मीरा, हे बघ, आपण अगदीच तसे नको करायला. आपण बाहेर जाऊयात, पण तू त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काही अडथळे आणू नकोस. त्यांना त्यांचं काम करू. ओके? बरोबर आहे तुझं आदित्य. आपण पोलिसांवर विश्वास ठेवायलाच हवा. सध्या त्यांना जे काही करायचंय ते करू दे. आपण बघू नंतर काय करायचं. चल. प्लीज प्लीज, माझं रागिनी मॅम, बरं झालं तुम्ही आलात मिसेस कामत.
मिस्टर वासुदेव भागवत आम्हाला कोणतंही सहकार्य करायला तयार नाहीत. मी माझ्या परीने बोलून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण आता असं वाटतंय यांना इथून घेऊन जावंच लागेल. त्याशिवाय ते खरं बोलणार नाहीत. अहो तुम्ही वहिनी वहिनी तुम्ही सांगा ना त्यांना प्लीज. तुम्ही ओळखता ना मला. तुम्हाला माहिती आहे ना माझं आणि देवचं नातं कसं आहे ते. मला मला प्लीज बाहेर काढा यातनं. प्लीज तुम्ही काहीतरी सांगा त्यांना. हो हो रागिणी मॅम, हे अगदी खरं बोलताय. वासुभाऊजी यांचे खूप जुने मित्र आहेत, अगदी जिवलग मित्र आहेत. हे बघा, यांना काही त्रास होऊ देऊ नका प्लीज. वहिनी तुम्हाला पण विश्वास नाहीये माझ्या? मी निर्दोष आहे वहिनी. ह्या सगळ्याशी माझा काहीच संबंध नाही आहे. आदित्य तू सांग ना वहिनींना प्लीज. तुमच्या दोघांचाही विश्वास नाहीये माझ्या. खरात हा मॅडम, घेऊन चला यांना. चला. ओ साहेब चला या. चला बसा. हे काय आहे खरात साहेब? काय चालू आहे? मला इथे काय आणलंय? तुमचं नशीब समजा तुम्हाला इथे आणलंय. तुम्ही आम्हाला हवी असलेली सगळी माहिती दिली नाही तर तुम्ही जो विचार केला होता तिथे न्यावं लागेल तुम्हाला. तो खरं काय ते कबूल करा. आम्हाला हवी असलेली सगळी माहिती द्या आणि मोकळे व्हा. अजून काय सांगू तुम्हाला मॅडम? हे बघा, या सगळ्यात माझा काहीही हात नाहीये. माझं आणि देवचं कधीच कुठलंही भांडण नव्हतं. हो, तुम्ही सारखं सारखं तेच काय बोलतो? काहीतरी नवीन सांगा ना. सॉरी मॅडम. हे बघा भागवत, जे काय माहिती आहे ते पटकन बोला, म्हणजे माझा वेळ आणि तुमचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचेल. बोला. तू काय सांगू मॅडम? जे काही आहे ते सगळं सांगितलंय तुम्हाला. जे काही घडलं ते जसंच्या तसं सगळं तुम्हाला सांगितलंय, पण तुमचा विश्वासच बसत नाहीये माझ्यावर. माझा तर सोडा. तुमच्या जवळच्या व्यक्तींचाही विश्वास नाही तुमच्या. मगाशी मिसेस कामत आणि आदित्यही म्हणाले तुम्हाला सगळं खरं काय ते सांगा. तुमच्याच व्यक्तींचाही तुमच्यावर विश्वास नाही म्हटल्यावर काहीतरी गडबड असेलच ना. नाही, असं काही नाहीये. मग कोणाचाच कसा विश्वास नाही तुमच्यावर? कोणीच कसं तुमच्या बाजूने उभं राहिलं नाही? एक व्यक्ती आहे, हा, तिचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ती सांगेल तुम्हाला खरं काय. कोण? मिस्टर भागवत, कोण आहे ती व्यक्ती? मिस्टर भागवत, कोण आहे ती व्यक्ती? मधुरा. तुम्ही प्लीज मधुराला बोलावून घ्या. ती तुम्हाला सांगेल काय. पण का?
त्या त्यांच्या बहिणीच्या बाजूने उभ्या राहतील ना, तुमच्या बाजूने का बोलतील? ते मला नाही माहित, म्हणजे मला नाही सांगता येणार, पण मधुराचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. तुम्ही तिला बोलवा प्लीज. आदित्य, असं व्हायला नको होतं. जे काही झालं ना ते फार चुकीचं झालं. अरे असं वासुभाऊजींना घेऊन जायला त्याला नको होतं. आपण पोलिसांना जे काय विचारायचं ते इथे विचार, असं बोलू शकलो असतो ना. मीरा, तू असा विचार नको करूस. जे काही चालू आहे ना ते अगदी योग्य चालू आहे असं मला वाटतं. त्यामुळे जे घडतंय ते घडू दे. आपल्याला खरं काय ते कळेल मीरा. ते जे काही घडतंय ते योग्य नाहीये. हे बघ, नकळतपणे आपण वासुभाऊजींवरती अविश्वास दाखवते. तुला कळत नाहीये का? बघ आदित्य, या सगळ्या प्रकरणामध्ये कोणासोबतही काही वाईट घडायला नको इतकंच मला वाटतं. आपण एक काम करूया, आताच्या आता रागिणी मॅमला भेटूया आणि त्यांना हे सगळं काहीतरी विचित्र करण्यापासून थांबवूया आपण, प्लीज. मीरा, मीरा तू शांत हो, शांत हो. हे बघ, तू खूप भावनेच्या आहारी जाऊन विचार करतेयस. अशा गोष्टींमध्ये इमोशनल होऊन नाही चालत मीरा. आणि आपल्याला जे वाटतंय तसं असेलही किंवा नसेलही, पण त्याचा तपास पोलिसांना करू दे. विद्यार्थी, या सगळ्यात काय तपास करायचा आहे? हे बघ, तुला जे वाटतंय ना ते मला नाही वाटत. मला असं वाटतंय की वासुभाऊजी निर्दोष आहेत, माझं मन सांगतंय मला. आणि तसंही फक्त तुला वाटतंय म्हणून सगळ्यांनीच वासुभाऊजींसोबत असं वागावं असं नाहीये ना. हे बघ मीरा, हे फक्त मलाच वाटत नाही, तर मधुरालाही असंच वाटतं. काय? मधुरालाही असंच वाटतं? अरे पण तसं असतं तर ती माझ्याशी तसं बोलली असती ना. ती का नाही आली तुझ्यासोबत? तिला ऍक्च्युली एका प्रोजेक्टची मीटिंग होती म्हणून तिला येता नाही आलं. पण तुला जर असं वाटत असेल तर तू तिला आता फोन करून बोलावून घे. नाही, मला हवीच आहे ती. मी आताच तिला फोन करते, तिला इथे बोलवून घेते. म्हणजे मीरा अजूनही माझ्या बोलण्याच्या बाहेर नाही. माझ्यावर असलेला विश्वासही तसाच आहे अजून. सगळं कसं अगदी मला हवं तसं आणि माझ्या फायद्याचं आहे. का बोलवत नाही तुम्ही मधुराला? मला कळतंय सगळ्यातनं मला मुद्दाम अडकवताय तुम्ही. तुम्हाला माहित नाही तुम्ही कोणाला अडकवताय ते. सगळ्याचे परिणाम वाईट होणार आहेत एवढं मात्र नक्की. परिणामांची पर्वा करत माझं काम करत नाही मी. आणि तुम्हाला काही अडकवून वगैरे ठेवलेलं नाहीये. आम्ही फक्त आमचं काम करतोय. का बोलवत नाही तुम्ही मधुराला? ती सांगेल ना तुम्हाला सगळं. ठीक आहे, हेही करून बघूया. खरात घेऊन या मधुराला. मॅडम, सरळ फोन लावून बोलूनच घेतो इथे. सॉरी मॅडम. ती अलर्ट होईल असं काहीही करणार नाही होत आपण. तुम्ही स्वतः जा आणि तिला इथे घेऊन या. मला कसली रिस्क नकोय. ठीक आहे मॅडम, मी लगेच घेऊन येतो तिला. हे जे काही चालू आहे ना ते अत्यंत चुकीचं चालू आहे. तुम्ही मला असं गुन्हेगारासारखं वागवू शकत नाही. गुन्हेगाराशी आम्ही कसं वागतोय तुम्ही बघितलं ना तर अटॅक येईल तुम्हाला. हे जे काय चाललंय ना ती फक्त विचारपूस आहे. पण आम्हाला हवी असलेली माहिती जर तुम्ही नाही दिली तर मग मात्र आम्हाला. मग काय? मग खऱ्या गुन्हेगारासारखं वागवणार आहात का तुम्ही मला? असं काही म्हटलं मी? आम्हाला फक्त कामत साहेबांना लवकरात लवकर शोधून काढायचंय आणि त्यासाठी जे जे करावं लागेल ते करायची तयारी आहे माझी. तो तुम्हाला जे काय माहिती आहे ते लवकरात लवकर सांगा. अजून कसं सांगू तुम्हाला? अजून कुठल्या पद्धतीने समजावू तुम्हाला की मी खरंच काहीही केलेलं नाहीये? तुम्ही काहीही केलेलं नाही याच्यावर माझा विश्वास नाही. खरं काय ते सांगा. तुम्हाला कमीत कमी त्रास होईल
याची खात्री मी देते. तर बस झालं. मधुरा येईल आणि तीच सांगेल तुम्हाला जे काही आहे. तिने सांगितल्यावर तरी विश्वास बसेल ना तुमचा. तिने समाधानकारक उत्तरं दिली तर कदाचित बसेलही. बघूया काय होतं ते. आपण वाट बघू मधुराची.